तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या DET एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाचा हिंदी विषयाचा पेपर अगदी जवळ आलेला आहे। आता बघा ह्या पेपरमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हिंदी व्याकरणाची भीती वाटते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हिंदी व्याकरण अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 4 व्याकरण विभाग एकूण तुम्हाला 14 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो। आता बघा ह्या विभागामध्ये आपल्याला कुठले घटक आहे ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात ते घटक आधी आपण समजून घेऊया। तर बघा तुम्हाला पहिला प्रश्न असणार आहे शब्दभेदावरती, एकूण एका गुणासाठी हा तुमचा प्रश्न असणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे अव्ययावरती, हा देखील प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी असणार आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे संधी, हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठी असणार आहे। त्यानंतर सहाय्यक क्रिया, प्रेरणार्थक क्रिया हे दोन्ही प्रश्न तुम्हाला प्रत्येकी एक गुणासाठी असणार आहे। त्यानंतर मुहावरे एका गुणासाठी, त्यानंतर कारक अर्थ एका गुणासाठी, त्यानंतर विरामचिन्ह एका गुणासाठी। आता बघा पहिले जे 8 प्रश्न प्रकार आहेत प्रत्येकी तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये असणार आहेत। यानंतर काल परिवर्तन, वाक्य के भेद, वाक्य शुद्ध करणं हे जे 3 प्रश्न प्रकार आहेत हे तुम्हाला प्रत्येकी 2-2 गुणांसाठी विचारले जातील। असे एकूण 14 गुणांसाठी तुमचा हा विभाग असणार आहे। आता बघा ह्या विभागामध्ये आपला पहिला घटक आहे शब्दभेद। आता बघा शब्दभेद म्हणजे काय, याला आपण इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो। आता 10वीच्या सिलेबसमध्ये शब्दभेदाचे मुख्य 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे, ज्यामध्ये संज्ञा, सर्वनाम आणि विशेषण असे 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे असतात। आता बघा पहिला मुख्य प्रकार आहे संज्ञा। आता संज्ञा म्हणजे काय, तर बघा संज्ञाला आपण मराठीमध्ये नाम असं म्हणतो। आता नाम म्हणजे काय, तर बघा जिस शब्द से किसी व्यक्ति का, वस्तु का, प्राणी का, स्थान, गुण आदि का बोध होता है उसे संज्ञा कहते हैं। आता संज्ञाचे देखील 5 प्रकार पडतात, ज्यामध्ये व्यक्तिवाचक संज्ञा, जातीवाचक संज्ञा, भाववाचक संज्ञा, द्रव्यवाचक संज्ञा आणि समूहवाचक संज्ञा असे एकूण 5 प्रकारांचा अभ्यास देखील आपल्याला करायचा असणार आहे। ज्यामध्ये बघा पहिला प्रकार आहे व्यक्तिवाचक संज्ञा। आता व्यक्तिवाचक संज्ञा म्हणजे काय, तर याला मराठीमध्ये आपण विशेष नाम असं म्हणतो। तर जिस शब्द से किसी विशेष व्यक्ति का, वस्तु का, प्राणी, स्थान आदि का बोध होता है उसे व्यक्तिवाचक संज्ञा कहते। उदाहरणार्थ बघा राम अयोध्या के राजा थे, या वाक्यामध्ये राम ही तुमचं व्यक्तिवाचक संज्ञेचं उदाहरण असणार आहे। त्यानंतर गंगा भारत की सबसे पवित्र नदी है, या वाक्यामध्ये गंगा हे तुमचं व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे। त्यानंतर दिल्ली भारत की राजधानी है, या वाक्यामध्ये दिल्ली हे तुमचं व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे। यानंतर बघा आपला दुसरा उपप्रकार आहे जातीवाचक संज्ञा। आता जातीवाचक संज्ञा म्हणजे काय, तर बघा ज्या शब्दाने संपूर्ण जातीचा बोध होतो त्याला आपण जातीवाचक संज्ञा असं म्हणतो। उदाहरणार्थ बघा लडका खेल रहा है, या वाक्यामध्ये लडका हा संपूर्ण जातीचा बोध करतो, तर हा तुमचा जातीवाचक संज्ञा असणार आहे। त्यानंतर नदी बह रही है, या वाक्यामध्ये नदी ही तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे। त्यानंतर शहर बहुत बडा है, या ठिकाणी शहर ही तुमचं जातीवाचक संज्ञा आहे। आता ज्या शब्दाने संपूर्ण जातीचा बोध होतो त्याला आपण जातीवाचक संज्ञा असं म्हणतो। यानंतर बघा आपला तिसरा प्रकार आहे भाववाचक संज्ञा। आता भाववाचक संज्ञा म्हणजे काय, तर बघा जिस शब्द से भाव, गुण, अवस्था, दशा आदि का बोध होता है उसे भाववाचक संज्ञा कहते। उदाहरणार्थ बघा ईमानदारी सबसे अच्छी नीति है, या वाक्यामध्ये ईमानदारी ही तुमचं भाववाचक संज्ञा असते। त्यानंतर क्रोध मनुष्य का शत्रु है, या वाक्यामध्ये क्रोध ही तुमचं भाववाचक संज्ञा असते। त्यानंतर प्रेम से दुनिया जीती जा सकती है, या ठिकाणी प्रेम हा तुमचा भाववाचक संज्ञा असणार आहे। आता ज्या वाक्यामध्ये जो शब्द तुमचा भाव, गुण, अवस्था किंवा दशा यांचा बोध करतो त्याला आपण भाववाचक संज्ञा असं म्हणतो। यानंतर बघा संज्ञाचा चौथा प्रकार आहे द्रव्यवाचक संज्ञा। आता द्रव्यवाचक संज्ञा म्हणजे काय, तर जिस शब्द से धातु, द्रव्य, पदार्थ आदि का बोध होता है उसे द्रव्यवाचक संज्ञा कहते। उदाहरणार्थ बघा सोना एक किमती धातू है, या वाक्यामध्ये सोना हे तुमचं द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे। सोना ह्या ठिकाणी धातू म्हणून प्रयुक्त केलेला आहे। त्यानंतर पाणी जीवन के लिए आवश्यक है, या वाक्यामध्ये पाणी या ठिकाणी द्रव्य म्हणून आलेले, तर हे देखील तुमचं द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे। त्यानंतर आज चावल बना है, या वाक्यामध्ये चावल हा एक पदार्थ म्हणून आलेला आहे, म्हणजे हा देखील तुमचा द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे। द्रव्यवाचक संज्ञा ओळखणं खूप सोपं आहे। यानंतर बघा आपला 5वा उपप्रकार आहे समूहवाचक संज्ञा। आता समूहवाचक संज्ञा देखील ओळखणं खूप सोपं आहे। आता समूहवाचक संज्ञा म्हणजे काय, जिस शब्द से समूह का बोध होता है उसे समूहवाचक संज्ञा कहते। आता ज्या शब्दाने समूहदर्शक शब्दासारखा बोध होतो त्याला आपण समूहवाचक संज्ञा असं म्हणतो। उदाहरणार्थ बघा अंगूर का गुच्छा मीठा है, या ठिकाणी गुच्छा हा तुमचा समूहवाचक संज्ञा असणार आहे। त्यानंतर यात्रियों का समूह नारे लगाने लगा, आता ह्या ठिकाणी समूह हा तुमचा समूहवाचक संज्ञा असणार आहे। तर बघा अशा पद्धतीने संज्ञाचे एकूण 5 उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे असतात। यानंतर बघा शब्दभेदाचा दुसरा मुख्य प्रकार आहे सर्वनाम। आता सर्वनाम ओळखणं खूप सोपं आहे। सगळ्यात आधी सर्वनाम म्हणजे काय, तर बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतो। तर वाक्य में संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाले शब्द को सर्वनाम कहते हैं। आता बघा सर्वनाम हा घटक खूप सोपा आहे। यामध्ये फक्त तुम्हाला सर्वनामाचे उपप्रकार लक्षात ठेवायचे आणि त्यामध्ये कोणते सर्वनाम येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात। आता बघा सर्वनामाचे देखील 5 उपप्रकार पडतात, ज्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम,
यामध्ये तुम्हाला हे सर्वनाम लक्षात ठेवायचे असणार आहेत. त्यानंतर निश्चयवाचक सर्वनाम, यामध्ये तुम्हाला हे सर्वनाम लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर अनिश्चयवाचक सर्वनाम, यामध्ये तुम्हाला हे सर्वनाम लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर संबंधवाचक सर्वनाम, ज्यामध्ये हे सर्वनाम तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. आणि शेवटचा प्रकार आहे प्रश्नवाचक सर्वनाम, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्वनाम लक्षात ठेवायचे आहेत. आता सर्वनाम ह्या घटकाचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त उपप्रकार आणि त्यामध्ये कुठले सर्वनाम येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा शब्दभेदाचा तिसरा मुख्य प्रकार आहे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय, तर बघा नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. तर बघा संज्ञा या सर्वनाम की विशेषता बताने वाले शब्द को विशेषण कहते हैं. आता विशेषणाचे आपल्याला दोन प्रकार अभ्यासायचे, ज्यामध्ये गुणवाचक विशेषण आणि संख्यावाचक विशेषण असे दोन प्रकार आपल्याला अभ्यासायचे. आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय, तर बघा जो शब्द संज्ञा या सर्वनाम का गुण, दोष, रूप, स्वभाव, दशा आदि का बोध करता है उसे गुणवाचक विशेषण कहते. उदाहरणार्थ बघा सुंदर फुल, या ठिकाणी फुलाला सुंदर अशी उपमा दिलेली आहे, तर सुंदर तुमचं गुणवाचक विशेषण असणार आहे. त्याच पद्धतीने बघा रमेश इमानदार लडका आहे, या ठिकाणी रमेश याला इमानदार अशी उपमा दिलेली आहे, तर हे देखील तुमचं गुणवाचक विशेषण असणार आहे. त्यानंतर बघा संख्यावाचक विशेषण ओळखणं अगदी सोपं आहे. आता ज्या वाक्यामध्ये संख्येचा बोध होतो त्याला आपण संख्यावाचक विशेषण असं म्हणणार. उदाहरणार्थ बघा कक्षा में 50 छात्र है, या ठिकाणी 50 हे तुमचं संख्यावाचक विशेषण असणार आहे. त्यानंतर मेरी 2 बहिणे है, या ठिकाणी 2 हे तुमचं संख्यावाचक विशेषण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला शब्दभेदाचे मुख्य 3 प्रकार आणि त्यांच्या उपप्रकारांचा अभ्यास आपल्याला करायचा असणार आहे. आता परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतो तो प्रश्न आता आपण बघूयात. तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यातील एक शब्द तुम्हाला अधोरेखित केला जाईल आणि त्या शब्दावरतून तुम्हाला शब्दभेदाचा प्रकार हा ओळखायचा असणार आहे. आता उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य आहे आज फिर उसे साक्षात्कार के लिए जाना है. हे वाक्य तुम्हाला मार्च 2022च्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे. आता ह्या वाक्यामध्ये उसे ह्या शब्दाला तुम्हाला अधोरेखित केलेले आहे. आता उसे हे तुमचं सर्वनाम आहे, पण ते कोणतं सर्वनाम आहे हे देखील तुम्हाला सांगायचं असणार आहे. आता उसे हे तुमचं निश्चयवाचक सर्वनाम असणार आहे. आता यासाठी तुम्हाला सर्वनाम, त्यांचे उपप्रकार आणि त्या उपप्रकारामध्ये कुठले सर्वनाम येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे गोवा देख में तरंगायित हो उठा. आता या ठिकाणी तुम्हाला गोवा ह्या शब्दाला तुम्हाला अधोरेखित केलेले आहे. आता गोवा हे तुमचं विशेष नाम आहे, म्हणजे हे तुमचं व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर बघा तिसरं वाक्य आहे क्या तुम कॉलेज में पढ़ी हो. या वाक्यामध्ये क्या हा सर्वनाम आलेला आहे आणि शेवटी तुम्हाला प्रश्नवाचक चिन्ह दिसते, म्हणजे हे तुमचं प्रश्नवाचक सर्वनाम असणार आहे. त्यानंतर पुढे चौथं वाक्य आहे सोना चांदी और भी महंगे हो जा रहे हैं. आता हे वाक्य तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारले आणि ह्या ठिकाणी सोना चांदी या शब्दाला तुम्हाला अधोरेखित केलेले आहे. आता सोना चांदी ही तुमचं धातू आहे, म्हणजे हा संज्ञाचा प्रकार तुमचा द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर पाचवं वाक्य आहे वे हलवा पुरी और ताजी मिठाई खाते हैं. आता ह्या ठिकाणी ताजी हे तुमचं विशेषण आलेले आहे आणि जो मिठाई या शब्दाची विशेषता सांगतोय म्हणजे गुण सांगतोय, तर हे तुमचं गुणवाचक विशेषण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला शब्दभेदावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे अव्यय. आता बघा हा देखील घटक खूप सोपा आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक गुण इझिली मिळवता येतो. आता यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने असणार ते आधी आपण समजून घेऊ. तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 2 अव्यय दिले जातील, त्यापैकी कुठल्याही एका अव्ययाचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एक शब्द दिला जाईल, त्या शब्दाचा तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. आता उदाहरणार्थ बघा तुम्हाला तो हा शब्द दिलेला आहे किंवा अव्यय दिलेला आहे, त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर कशा पद्धतीने करणार, तर बघा अगर तुम मेहनत करोगे तो अवश्य सफल होगे. या ठिकाणी तो हा आपला अव्यय आलेला आहे. त्यानंतर फिर हा तुमचा शब्द दिलेला आहे किंवा अव्यय दिलेला आहे, याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असणार आहे. तर कशा पद्धतीने करणार, तर बघा वह पहिले पडा और फिर खेळने चला गया. या ठिकाणी फिर हा आपला अव्यय आलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने अगदी सोपा प्रश्न तुम्हाला अव्ययावरती परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे संधी. आता एकदा 10वीच्या सिलेबसमध्ये संधीचे 3 मुख्य प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी अशा 3 संधी प्रकारांचा अभ्यास आपल्याला करायचा असणार आहे. आता पहिला प्रकार आहे स्वर संधी. आता स्वर संधी म्हणजे काय, तर बघा जेव्हा 2 स्वर एकत्र येऊन त्यामध्ये बदल होतो त्याला आपण स्वर संधी असं म्हणतो. आता स्वर संधी ओळखणं खूप सोपं आहे. सगळ्यात आधी संधी ह्या घटकासाठी तुम्हाला जास्तीत जास्त संधीचे शब्द माहिती पाहिजे, त्यांचा विच्छेद म्हणजे त्यांचा विग्रह तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला संधी, विच्छेद किंवा विग्रह माहिती असेल तर तुम्ही त्यावरतून इझिली संधीचा प्रकार हा ओळखू शकतात. आता पहिला प्रकार आहे स्वर संधी. आता स्वर संधी कशा पद्धतीने ओळखतात, तर जेव्हा आपण संधीचा विग्रह करतो, विग्रह केल्यानंतर दुसऱ्या शब्दाचा पहिलं अक्षर जर तुमचा स्वर असेल तर तो शब्द तुमचा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. उदाहरणार्थ बघा पहिला शब्द आहे रामेश्वर. आता याचा विग्रह कसा होतो किंवा विच्छेद कसा होतो, राम अधिक ईश्वर. आता दुसरा जो शब्द आहे याचा पहिलं अक्षर आहे स्वर, म्हणजे हे तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्याच पद्धतीने देवेंद्र हा शब्द आहे, याचा विग्रह कसा होतो, देव अधिक इंद्र. या ठिकाणी सुद्धा ई हा तुमचा स्वर आहे, म्हणजे हा देखील शब्द तुमच्या स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर महात्मा याचा विग्रह होतो महा अधिक आत्मा. या ठिकाणी सुद्धा तुमचा स्वर असणार आहे.
त्यानंतर यद्यपि या ठिकाणी सुद्धा अ हा तुमचा स्वर असणार आहे. तर अशा पद्धतीने स्वर संधी ओळखता येतं. कशा पद्धतीने ओळखतात? तर विग्रह केल्यानंतर दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर जर तुमचं स्वर असेल तर त्याला आपण स्वर संधी असं म्हणतो. त्यानंतर आपला संधीचा दुसरा मुख्य प्रकार आहे व्यंजन संधी. आता व्यंजन संधी कशा पद्धतीने ओळखायची किंवा व्यंजन संधी म्हणजे काय? तर बघा, जेव्हा दोन व्यंजनांच्या संयोगामुळे ध्वनीमध्ये जो बदल होतो त्याला आपण व्यंजन संधी असं म्हणतो. आता व्यंजन संधी कशा पद्धतीने ओळखणार? तर जेव्हा आपण संधीचा विच्छेद किंवा विग्रह करतो तेव्हा दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे तुमचं व्यंजन असलं पाहिजे, त्याला आपण व्यंजन संधी असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, पहिला शब्द आहे सज्जन, याचा विग्रह कसा होतो? सद अधिक जन, या ठिकाणी ज हा तुमचा व्यंजन आहे, म्हणजे हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर सदाचार, आता हा शब्द तुम्हाला अपवादामध्ये लक्षात ठेवायचा असणार आहे. जरी याचा विग्रह करताना दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे तुमचं स्वर असेल तरी हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर संतोष, याचा विग्रह कसा होतो? सम अधिक तोष, या ठिकाणी त हा तुमचा व्यंजन आहे, म्हणजे हा देखील शब्द तुमचा व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. आता व्यंजन संधी कशा पद्धतीने ओळखणार? तर संधी विग्रह करताना दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर जर तुमचं व्यंजन असेल तर त्याला आपण व्यंजन संधी असं म्हणतो. त्यानंतर संधीचा तिसरा मुख्य प्रकार आहे विसर्ग संधी. आता विसर्ग संधी ओळखणं अगदी सोपं आहे. आता विसर्ग संधी कशा पद्धतीने ओळखणार? तर विग्रह करताना जर विग्रहामध्ये तुम्हाला विसर्ग आढळला तर त्याला तुम्हाला विसर्ग संधी असं म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, पहिला शब्द आहे निष्कपट, याचा विग्रह कसा होतो? निही अधिक कपट, या ठिकाणी विसर्ग आलेला आहे, म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर दुस्साहस, या ठिकाणी सुद्धा विसर्ग आलेला आहे. त्यानंतर दुःख, या ठिकाणी सुद्धा विसर्ग आलेला आहे. त्यानंतर अंतःचेतना, या ठिकाणी सुद्धा विसर्ग आलेला आहे, म्हणजे हे सर्व शब्द तुमचे विसर्ग संधीचे उदाहरण असणार आहे. तर कशा पद्धतीने ओळखणार? विग्रह करताना जर शब्दामध्ये विसर्ग आढळला तर ते तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. आता संधी ह्या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न येतो ते आता आपण बघूया. तर बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये शब्द दिला जाईल, त्याचं तुम्हाला संधी विच्छेद आणि संधी प्रकार लिहायचं असणार आहे. आता पहिला प्रश्न आहे मार्च 2022 या परीक्षेतला. पहिला शब्द आहे अंतचेतना, याचा विग्रह कसा होतो? अंतः अधिक चेतना, या ठिकाणी विसर्ग आलेला आहे, म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे सज्जन, याचा विग्रह कसा होतो? सत अधिक जन, या ठिकाणी ज हा तुमचा व्यंजन आहे, म्हणजे हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे मार्च 2022 ह्या परीक्षेतला. पहिला शब्द आहे परार्थ, याचा विग्रह कसा होतो? पर अधिक अर्थ, या ठिकाणी अ आलेला आहे, तर अ तुमचा विस्वर संधी असणार आहे. त्यानंतर पुढे सदाचार, हा शब्द तुम्हाला अपवादामध्ये लक्षात ठेवायचा आहे. जरी ह्या ठिकाणी अ हा तुमचा स्वर असेल तरी हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे मार्च 2023चा. पहिला शब्द आहे सदैव, याचा विग्रह कसा होतो? सदा अधिक एव, या ठिकाणी ए हा तुमचा स्वर आहे, म्हणजे हा शब्द तुमचा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर बघा, संतोष हा तुमचा शब्द आहे, याचा विग्रह कसा होतो? सम अधिक तोष, या ठिकाणी त हा तुमचा व्यंजन आहे, तर हा शब्द तुमचा व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दुस्साहस, याचा विग्रह कसा होतो? दुहू अधिक सास, या ठिकाणी विसर्ग आलेला आहे, म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे महात्मा, याचा विग्रह कसा होतो? महा अधिक आत्मा, या ठिकाणी अ हा तुमचा स्वर आहे, म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला संधी ह्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. यानंतर बघा, आपला पुढचा घटक आहे प्रेरणार्थक क्रिया. आता बघा, हा देखील घटक खूप सोपा आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 गुण इझिली मिळवता येतो. आता प्रेरणार्थक क्रियेचे 2 प्रकार आपल्याला अभ्यासायचे, ज्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रथम प्रेरणार्थक क्रिया आणि दुसरा प्रकार आहे द्वितीय प्रेरणार्थक क्रिया. आता यावरती प्रश्न कशा पद्धतीने असतो? तर बघा, तुम्हाला मूल क्रिया दिली जाते, म्हणजे एक शब्द दिला जातो मूल क्रियेतला, त्याला तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक रूपामध्ये आणि द्वितीय प्रेरणार्थक रूपामध्ये रूपांतर हे करायचं असतं. आता कशा पद्धतीने करणार? तर बघा, प्रथम प्रेरणार्थक रूपामध्ये कुठल्याही मूल क्रियेचं रूपांतर करताना तुम्हाला फक्त आना हा प्रत्यय जोडायचा असणार आहे आणि द्वितीय प्रेरणार्थक क्रियेमध्ये रूपांतर करताना तुम्हाला वाना हे प्रत्यय जोडायचे असणार आहे. आता उदाहरणार्थ बघा, मूल क्रिया आहे दौडाना. आता याला आपण प्रथम प्रेरणार्थक रूपामध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करणार? फक्त तुम्हाला आना हा प्रत्यय जोडायचा असणार आहे. आता दौडना याचं होणार दौडाना, त्यानंतर बोलना याचं होणार बुलाना. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही मूल क्रियेतला शब्द प्रथम प्रेरणार्थक रूपामध्ये रूपांतर हा करू शकतात. त्यानंतर बघा, द्वितीय प्रेरणार्थक रूपामध्ये रूपांतर करताना तुम्हाला वाना हा प्रत्यय जोडायचा असणार आहे. आता काही उदाहरणं बघू, म्हणजे हा घटक तुमच्या लक्षात येईल. आता मूल क्रिया आहे दौडना, ह्याचं द्वितीय प्रेरणार्थक रूपामध्ये रूपांतर कशा पद्धतीने होणार? तर दौडवाना. त्यानंतर बोलना याचं होणार बुलवाना. तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आता आपण बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे मार्च 2023च्या परीक्षेतला. यामध्ये तुम्हाला मूल क्रिया दिलेली आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूपामध्ये या मूल क्रियेचं रूपांतर करायचं असणार आहे. आता पहिला शब्द आहे मिलना, याचं होणार मिलाना आणि मिलवाना. त्यानंतर फैलना याचं होणार फैलाना आणि फैलवाना. त्यानंतर भुलना याचं होणार भुलाना, त्यानंतर भुलवाना. त्यानंतर देखना याचं होणार दिखाना आणि दिखवाना. त्यानंतर धुलना याचं होणार धुलाना आणि दुलवाना.
त्यानंतर खाना याचं नर खिलाना आणि खिलवाना, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता हे देखील शब्द तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे सहाय्यक क्रिया. आता सहाय्यक क्रिया म्हणजे काय, तर बघा जी क्रिया मुख्य क्रियाला सहाय्य करते त्याला आपण सहाय्यक क्रिया असं म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा हे वाक्य आहे, रहमान ने लक्ष्मी को घर से निकालने के लिए कमर कस ली. आता ह्या वाक्यामध्ये कस हा तुमचं मुख्य क्रियापद आहे किंवा मुख्य क्रिया आहे. आता मुख्य क्रियाला ली हा तुमचा शब्द आहे जो सहाय्य करतोय, म्हणजे ह्या ठिकाणी ली हा तुमचा सहाय्यक क्रिया असणार आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला सहाय्यक क्रिया ओळखायची असणार आहे आणि सहाय्यक क्रियेचं मूळ रूप तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता लीचं मूळ रूप असणार आहे लेना, तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. यानंतर बघा दुसरं उदाहरण आहे, वे पुस्तक पकडे न रह सके. आता ह्या वाक्यामध्ये रह हा तुमचा मुख्य क्रिया आहे आणि याला सके हा शब्द तुमचं सहाय्य करतोय, म्हणजे सहाय्यक क्रिया असणारे सके आणि त्याचं मूळ रूप असणारे सकना. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही वाक्यातलं तुम्हाला सहाय्यक क्रिया ओळखता आली पाहिजे आणि त्याचं मूळ रूप तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न आता आपण बघूया. तर बघा पहिला प्रश्न आहे 2023च्या परीक्षेतला. यामध्ये तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, इधर बच्चे रेत का घर बनाने लगे. आता ह्या वाक्यामध्ये बनाने हे तुमचं मुख्य क्रिया आहे आणि लगे ह्या शब्दाला सहाय्य करते, म्हणजे सहाय्यक क्रिया असणारे तुमची लगे आणि त्याचं मूळ रूप असणारे लग्न. यानंतर बघा पुढचं वाक्य आहे, वे पुस्तक पकडे न रह सके. या वाक्यामध्ये रह हे तुमचं मुख्य क्रिया आहे आणि सके हे तुमचं सहाय्यक क्रिया असणारे. आता सहाय्यक क्रिया सके, त्यानंतर मूळ क्रिया असणारे सकना. त्यानंतर पुढे तिसरं वाक्य आहे, शरीर को कुछ समय के लिए विश्राम मिल गया. आता ह्या वाक्यामध्ये मिल हा तुमचं मुख्य क्रिया आहे आणि गया हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. आता सहाय्यक क्रिया गये, त्यानंतर मूळ क्रिया असणारे जाना, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. त्यानंतर बघा चौथं वाक्य आहे, अब वही रोने की आवाज मुझे पड़ोस के कमरे से सुनाई पडी. आता ह्या वाक्यामध्ये सुनाई हे तुमचं मुख्य क्रिया आहे आणि पडी ह्या शब्दाला सहाय्य करते, म्हणजे सहाय्यक क्रिया असणारे पडी आणि त्याचं मूळ रूप असणारे पडणं. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सहाय्यक क्रियावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे मुहावरे. आता बघा मुहावरे हा देखील घटक खूप सोपा आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 गुण इझिली मिळवता येतो. आता मुहावरेवरती परीक्षेमध्ये कसा प्रश्न असतो, तर बघा तुम्हाला 2 मुहावरे दिले जातात, त्यापैकी एका मुहावऱ्याचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. आता बघा तुम्हाला परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुहावरे जे तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीटिव्हली विचारले जातात, ते मुहावरे त्यांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. तर बघा पहिला आहे दीवार टूट जाना, याचा अर्थ आहे अडचण समाप्त हो जाना. त्यानंतर पुढे चैन न मिल पाना, बेचैनी अनुभव करना. त्यानंतर पुढे झेप जाना, लज्जित होना किंवा शर्माना. त्यानंतर पुढे रटा जाना, बार बार कहा जाना. त्यानंतर तिलिस्म तुटना, वास्तविकता सामने आना. त्यानंतर बस चलाना, सामर्थ्य होना. निछावर करना, समर्पण करना. दृष्टी फेरना, नजर डालना. चंपत होना, गायब हो जाना. कमर कसना, तयार होना. त्याच्यानंतर 11वां मुहावरा आहे शेखी बकारना, स्वयं की प्रशंसा करना. सीना तानकर खड़े रहना, दृढ़ निश्चय से खड़े रहना. दात देना, प्रशंसा करना. मुंह लाल होना, क्रोध से चेहरा लाल पड़ जाना. निजात पाना, मुक्ती पाना. त्यानंतर पुढे नामो निशान मिट जाना, अस्तित्व मिट जाना. त्यानंतर मूळ लटकाकर रहना, मतलब विनाश होना. तर बघा हे काही मुहावरे त्यांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा असतो. आता हेच मुहावरे वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिपीटिव्हली विचारले जातात. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे कारक अर्थ. आता बघा कारक अर्थ ह्या घटकामध्ये फक्त तुम्हाला हा एवढा एक टेबल लक्षात ठेवायचा असेल. जर तुमचा हा टेबल लक्षात राहिला तुम्ही ह्या घटकावरचा कुठलाही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतात. आता ह्या टेबलमध्ये एका बाजूला तुम्हाला कारक अर्थ दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कारक चिन्ह तुम्हाला दिलेले आहे. आता हा टेबल कशा पद्धतीने पाठांतर करणार, तर बघा ह्या टेबलला फक्त तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचं असणार आहे. जरी हा टेबल तुम्ही 2 ते 3 वेळा वाचला तरी हा टेबल तुमचा पाठांतर होतो. आता कशा पद्धतीने वाचन करणार, तर बघा कर्ता ने कर्म को करण से संप्रदान केले, अपदान से संबंध काके के, अधिकरण में पर संबंधो हे ओ अरे. तर अशा पद्धतीने हा टेबल 2 ते 3 वेळा तुम्हाला वाचायचा असणार आहे. हा टेबल 2 ते 3 वेळा वाचला तरी हा टेबल तुमचा पाठांतर होतो. आता परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न असणार आहे, तर बघा तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यातील तुम्हाला कारक ओळखायचं असणार आहे आणि त्याचा कारक अर्थ तुम्हाला लिहायचा असणार आहे. आता पहिलं वाक्य आहे उमा ने यह पेंटिंग बनाई है. या वाक्यामध्ये ने हा तुमचा कारक दिलेला आहे. आता ने हा तुमचा कुठला कारक असणार आहे, तर बघा ने हा तुमचा कर्ता कारक असणार आहे. तर सिंपल तुम्हाला ने हा शब्द लिहायचा आहे आणि त्यापुढे कर्ता कारक असं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर बघा पुढे मैंने ड्रायव्हर को बुला लाया. आता ह्या वाक्यामध्ये को हा तुमचा कारक दिलेला आहे. आता बघा को हा तुमचा कर्मकारक असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कारक अर्थावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. आता बघा पुढचा घटक आहे विरामचिन्ह. आता हा आपला 7वा घटक आहे. आता बघा मराठी विषयामध्ये आपण विरामचिन्हांची नावं पाठांतर करतो, पण हिंदी विषयामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वाक्यामध्ये वापरायचे असतात. आता त्यासाठी काही विरामचिन्ह सांगतो, त्यांचा उपयोग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
तर बघा पहिलं विरामचिन्ह आहे त्याला पूर्णविराम. आता हिंदीमध्ये असं पूर्णविराम आपण देतो, त्याला आपण दंडक असं देखील म्हणतो. आता दंडक आपण केव्हा देतो, जेव्हा एखादं वाक्य संपतं तेव्हा आपण दंडक हा देत असतो. त्यानंतर पुढे आहे अल्पविराम, त्यालाच आपण मराठीमध्ये स्वल्पविराम असं देखील म्हणतो. ज्या ठिकाणी आपण थोडासा ठराव घेतो त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम देत असतो. त्यानंतर पुढचं आहे प्रश्नवाचक चिन्ह. आता हे चिन्ह जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा हे चिन्ह आपण वापरत असतो. त्यानंतर विस्मयादिबोधक चिन्ह म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो. ज्या ठिकाणी आश्चर्याचा भाव प्रकट होतो त्या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह हे वापरत असतो. त्यानंतर उद्भरण चिन्ह, त्याला आपण मराठीमध्ये दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो. आता कोणाचं तोंडचं वाक्य असेल तेव्हा आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. आता हे काही विरामचिन्ह आहेत, त्यांचा वापर आणि ते चिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. आता परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला आले होते ते प्रश्न आता आपण बघूया. तर बघा पहिलं वाक्य आहे मैंने कराते हुए पूछा मैं कहा हूं. आता हे वाक्य वाचताच आपल्याला लक्षात येतं की ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले. तर कशा पद्धतीने जसंच्या तसं वाक्य लिहिणार, त्यानंतर पूछा ह्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा असणार आहे आणि शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह हे द्यायचं असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे असणार आहेत. आता हे वाक्य मार्च 2020 आणि नोव्हेंबर 2020 मध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढे दुसरं वाक्य आहे उन्होंने पूछा वह कौन सा महीना चल रहा है. आता ह्या वाक्यात देखील आपल्याला प्रश्नच दिसतो आहे, शेवटी फक्त तुम्हाला प्रश्नचिन्ह हे द्यायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला विरामचिन्हावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे काल परिवर्तन. आता बघा काल परिवर्तन हा घटक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटतो आणि हा घटक तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा ह्या घटकासाठी एक सिंपल ट्रिक तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, फक्त ती ट्रिक तुम्हाला फॉलो करायची असणार आहे. आता बघा आपल्याला इयत्ता 10वीच्या सिलेबसमध्ये मुख्य 3 प्रकार आणि त्यांचे काही उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3 मुख्य प्रकार आपल्याला अभ्यासायचे. आता वर्तमान काळाचे सुद्धा 3 प्रकार पडतात, त्यानंतर भूतकाळाचे सुद्धा 3 प्रकार पडतात आणि भविष्यकाळाचा 1 प्रकार आपल्याला अभ्यासायचा असणार आहे. असा एकूण 7 काळांचा अभ्यास आपल्याला करायचा असणार आहे. आता यामध्ये पहिला काळ आहे वर्तमान काळ. वर्तमान काळाचा पहिला प्रकार आहे सामान्य वर्तमान काळ. आता सामान्य वर्तमान काळ म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये कार्य पूर्ण झालं किंवा अपूर्ण आहे हे समजत नाही ते वाक्य तुमचं सामान्य वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. आता यासाठी ट्रिक काय असणार आहे, तर ज्या वाक्याच्या शेवटी ता हे, ते हे, ती हे, ता हो किंवा ती हे अशी क्रियापद असतील तर ते वाक्य तुमचं सामान्य वर्तमान काळातलं वाक्य असणार आहे. उदाहरणार्थ बघा वह पढाई करता है, या ठिकाणी करता है मतलब ता आहे हे क्रियापद आलेले, तर हे वाक्य तुमचं सामान्य वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. त्यानंतर पुढे दुसरा प्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ. आता अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, तर याला मराठीमध्ये चालू वर्तमान काळ असं म्हणतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एखादी घटना चालू आहे असा बोध होतो ते वाक्य तुमचं अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. आता यासाठी ट्रिक काय असणार आहे, तर ज्या वाक्याच्या शेवटी क्रियापद रहा है, रहे हे, रही हे, राहू असे क्रियापद आले तर ते वाक्य तुमचं अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. उदाहरणार्थ बघा वह पढाई कर रहा है, या ठिकाणी रहा है हे तुमचं क्रियापद आलेले, तर हे वाक्य तुमचं अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. त्यानंतर पुढे तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये एखादी घटना पूर्ण झाली, एखादं कार्य पूर्ण झालं तर ते वाक्य असतं आपलं पूर्ण वर्तमान काळातलं. आता यासाठी ट्रिक काय असणार आहे, तर ज्या वाक्याच्या शेवटी क्रियापद आ हे, ई हे किंवा ए हे असे क्रियापद आले तर ते तुमचं पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य असणार आहे. उदाहरणार्थ बघा उसने पढाई की है, म्हणजे या ठिकाणी त्याचा अभ्यास पूर्ण झाला तर हे वाक्य तुमचं पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. त्यानंतर बघा काळाचा दुसरा मुख्य प्रकार आहे भूतकाळ. आता ज्या पद्धतीने आपण वर्तमान काळाचे उपप्रकार अभ्यासले त्याच पद्धतीने आपल्याला भूतकाळाचे देखील प्रकार असणार आहे. त्यामध्ये फक्त क्रियापद तुमचे भूतकाळामध्ये असणार आहे. उदाहरणार्थ बघा अपूर्ण भूतकाळ. आता ह्या ठिकाणी क्रियापद कसे असणार आहे, तर रहा था, रहे थे, रही थी. आता हेच तुमचं अपूर्ण वर्तमान काळामध्ये कशा पद्धतीने असणार आहे, रहा हे, रहे हे, रही हे. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रियापद हे बदलता आले पाहिजे. त्यानंतर बघा आपल्याला तिसरा काळ असणार आहे भविष्यकाळ. आता भविष्यकाळाचा एकच प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, सामान्य भविष्यकाळ. आता भविष्यकाळ म्हणजे काय, तर एखादी घटना भविष्यात घडणार आहे असा बोध आपल्याला होतो तर ते वाक्य तुमचं सामान्य भविष्यकाळातलं असणार आहे. उदाहरणार्थ बघा वह पढाई करेगा, म्हणजे तो अभ्यास करणार आहे तर हे वाक्य तुमचं सामान्य भविष्यकाळातलं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला 3 मुख्य काळांचा आणि त्यांच्या 7 उपप्रकारांचा अभ्यास आपल्याला करायचा असणार आहे. आता परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते आणि ते कसे विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्याच्या पुढे तुम्हाला काळाचं नावही दिलं जाईल. ते वाक्य तुम्हाला त्या काळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. आता उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य आहे प्राण को मन से अलग करना पडा. आता हे वाक्य आपल्याला सामान्य भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचे. तर कशा पद्धतीने करणार, तर सामान्य भविष्यकाळ अगदी सोपा असतो आणि यामध्ये वाक्य रूपांतर तुम्हाला इझिली करता येतं. आता कशा पद्धतीने, तर बघा प्राण को मन से अलग करना पडेगा, या ठिकाणी करना पडेगा अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यरचना वापरायची असते. त्यानंतर दुसरं वाक्य आहे इसने मुझे बहुत प्रभावित किया है. आता हे वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचे. आता बघा पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण कुठले क्रियापद वापरतो, तर पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे,
ई हे किंवा ए हे क्रियापद आपण वापरतो. म्हणजे ज्या वाक्य आपल्याला दिलेले ते वाक्य जसं जसं आपल्याला लिहायचं असणार आहे आणि शेवटी फक्त आपल्याला ते क्रियापद चेंज करायचं असणार आहे. तर इसने मुझे बहुत प्रभावित किया है, या ठिकाणी किया है असं क्रियापद आपल्याला वापरायचे. तर अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. त्यानंतर पुढे मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएगी. आता हे वाक्य अपूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. तर कशा पद्धतीने करणार, तर बघा अपूर्ण भूतकाळामध्ये आपण कुठले क्रियापद वापरतो, तर बघा अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला अपूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये काल परिवर्तनावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे वाक्य के भेद. आता बघा वाक्य के भेद रचना के अनुसार. आता हा देखील घटक आपल्याला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा रचनेनुसार वाक्याचे 3 प्रकार पडतात. सरळ वाक्य ज्यामध्ये फक्त एक सिंगल वाक्य असतं. त्यानंतर संयुक्त वाक्य ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक वाक्य असतात. त्यानंतर मिश्र वाक्य ज्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि बाकीचे उपवाक्य असतात, त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. आता सरळ वाक्यामध्ये एकच वाक्य असणार आहे. त्यानंतर संयुक्त वाक्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक वाक्य और या लेकिन फिर या शब्दांनी जोडलेले असणार आहेत. आणि मिश्र वाक्य यामध्ये एक मुख्य वाक्य असणार आहे आणि बाकीचे उपवाक्य असणार आहे, जे वाक्य जो, की, यदि, क्योंकि, जब या शब्दांनी जोडलेले असणार आहे. आता मिश्र वाक्य ओळखण्यासाठी एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगतो. ज्या वाक्यामध्ये तुम्हाला स्वल्पविराम दिलेला असेल ते तुमचं मिश्र वाक्य असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रकार हे ओळखायचे असतात. आता परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न आता आपण बघूया. तर बघा पहिलं वाक्य आहे बाबूजी का एक तरीका था जो अपने आप आकर्षित करता था. या ठिकाणी जो पण आलेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम सुद्धा दिसतोय. आता हा प्रश्न 2022च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. तर हे वाक्य तुमचं मिश्र वाक्य असणार आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे संत्री को जैसे कहा गया था उसने वैसा ही किया. या ठिकाणी स्वल्पविराम दिसतोय, म्हणजे हे वाक्य तुमचं मिश्र वाक्य असणार आहे. त्यानंतर पुढे वह बूढ़ी काकी पर झपटी और उन्होंने दोनों हाथ से झटक कर बोली. आता ह्या वाक्यामध्ये और हा शब्द तुम्हाला दिसतोय आणि 2 सेपरेट वाक्य तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे हे तुमचं संयुक्त वाक्य असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे वाक्य परिवर्तन. आता वाक्य परिवर्तन अर्थ के अनुसार याचे 4 मुख्य प्रकार आहेत जे आपल्याला अभ्यासायचे असणार आहेत. ज्यामध्ये विधानवाचक वाक्य म्हणजे साधारण कथन म्हणजे सामान्य वाक्य. त्यानंतर प्रश्नवाचक म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रश्न विचारतो. त्यानंतर आज्ञावाचक म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्याला आज्ञा, आदेश किंवा सल्ला देतो. त्यानंतर विस्मयादिबोधक म्हणजे आश्चर्याचा भाव ज्या वाक्यामध्ये प्रकट होतो ते वाक्य. आता मुख्य हे 4 प्रकार आहेत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. आता परीक्षेमध्ये जसे प्रश्न येतात ते प्रश्न आपण अभ्यासूया. आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यापुढे तुम्हाला वाक्याचा प्रकार दिला जाईल. ते वाक्य त्या वाक्य प्रकारामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं असणार आहे. आता उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य आहे त्या शेकडो मनुष्याने भोजन किया. आता हे वाक्य आपल्याला प्रश्नवाचक वाक्य दिसते, त्याला आपल्याला सरळ वाक्य म्हणजे विधानार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचे. तर कशा पद्धतीने करणार, तर बघा शेकडो मनुष्याने भोजन किया. तर अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला रूपांतर करायचं असणार आहे. यानंतर बघा दुसरं वाक्य आहे मनू इतनाही बोल सके. आता हे वाक्य आपल्या प्रश्नवाचक वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार, तर बघा क्या मनू इतनाही बोल सके आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तर अशा पद्धतीने तुम्हाला या घटकावरती प्रश्न हे विचारले जातात. यानंतर बघा आपला पुढचा आणि शेवटचा घटक आहे वाक्य शुद्ध करणं. आता बघा मराठीमध्ये जसं अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा असतो त्याच पद्धतीने हा घटक आपल्याला असणार आहे. आता हा घटक देखील तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. आता ह्या घटकामध्ये फक्त आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा नसतो, तर यामध्ये शब्दचयनामध्ये काही चूक झाली असेल ते देखील आपल्याला ओळखायची असते. त्यानंतर लिंगामध्ये काही चूक झाली असेल ते देखील आपल्याला ओळखायची असते. त्यानंतर वचन असेल किंवा काळामध्ये काही चूक झाली असेल हे देखील आपल्याला ओळखायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने हा घटक तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता यावरती जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आता पण बघूया. तर बघा पहिलं वाक्य आहे बरसों बाद पंडित जी को अपने मित्र के दर्शन हुए. आता ह्या वाक्यामध्ये बघा या ठिकाणी हुआ हा शब्द दिलेला आहे, या ठिकाणी हुए हा शब्द तुमचं वापरायचं होतं, म्हणजे हुए ही क्रियापद तुम्हाला वापरायचं होतं. तर कशा पद्धतीने वाक्य लिहिणार, तर बघा बरसों बाद पंडित जी को अपने मित्र के दर्शन हुए. तर बघा अशा पद्धतीने ह्या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हिंदी व्याकरण अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल चॅनलही नक्की सबस्क्राईब करा.